सालाबादप्रमाणे यंदाही नाशिक रोड येथील जेल रोड सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे। याच पार्श्वभूमीवर सैलानी चौक जेल रोड येथे दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। यावेळी यंदाच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष कैलास मधुकर आढाव, कार्याध्यक्ष कृष्णा माहळू बोराडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट निलेश भास्कर सानप, ॲडव्होकेट संदीप दिलीप कारवार, सरचिटणीस संतोष लक्ष्मण वाजे, चिटणीस योगेश अशोक कपिले, खजिनदार चंद्रकांत गोपाळराव चव्हाणके, सागर अशोक कोपटे, अवधूत सोमनाथ टिळे, अनुज सोमनाथ बोराडे यांच्यासह शिवसेना ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, नगरसेविका रंजनाताई बोराडे, मंगलाताई आढाव, आर.डी. ढोबळे यांच्यासह माजी ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आप्पा आढाव, नगरसेवक शैलेश ढगे, नगरसेविका सुनीताताई भोजने, माजी नगरसेवक सुनील बोराडे, माजी शिवजन्मोत्सव सोहळा अध्यक्ष सागर भोजने, धनंजय लोखंडे तसेच शिवभाऊ ठाकरे, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, हेमंत गायकवाड, रोशन आढाव, रोहिणीताई वाजे, दीपालीताई कपिले, मोहन निसाळ, मयूर आढाव, शिवम आढाव, मयूर घोरपडे, सचिन हांडगे, प्रशांत भालेराव, रतन बोराडे, राजेश आढाव यांच्यासह नाशिक रोड शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष दर्शन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात पूजा आणि मंगल आरतीने करण्यात आली। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ फोडून भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला। यावेळी कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला। यंदाच्या वर्षी शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक तसेच प्रबोधात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष कैलास मधुकर आढाव यांनी दिली। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवजन्मोत्सव समिती दसक पंचक जेल रोडच्या वतीनं यावर्षी प्राधान्यक्रमाने सर्वात मोठा विषय आम्ही तो चालू केला आहे की इतिहास जपा, इतिहास जगा आणि पुढच्या पिढीपर्यंत इतिहास पोचवा, हा आम्ही संदेश घेऊन आलो आहे। सगळ्यात प्रथम आम्ही जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे 9 ते 15 फेब्रुवारी दरम्यान छत्रपती शिवाजी इंडोर स्टेडियम येथे भव्य असं 550 रनिंग फूट शस्त्र प्रदर्शन, नाणी प्रदर्शन, दीर्घ प्रदर्शन, छत्रपतींच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन, छत्रपतींच्या शिवाजी महाराजांचं साहित्याचं प्रदर्शन, जे पुस्तक आहे ती सर्व जाणून घेण्यात ही आम्ही उपलब्ध त्याच प्रदर्शनात ठेवली आहे। त्याचबरोबर इथे 250 महिला आणि विद्यार्थिनींचा आपण अमृत गार्डन पंचक शिवरोडला पंचकला तिथे आपण मर्दानी खेळ प्रशिक्षण एक लाठी लेकीच्या बळकटीसाठी असं आपण यावेळेस 9 ते 15 फेब्रुवारीमध्ये आयोजन केलं आहे। संध्याकाळी 4 ते 6 हा त्याचा वेळ आहे आणि मुख्यतः काय आहे की या शिवजयंतीच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने असा संदेश द्यायचा आहे की नुसतं छत्रपती शिवाजी महाराज आमच्या घराघरात मनामनात आहे, तर आम्ही त्या वागण्यात पण आम्ही त्याचं एक नियमन केलं पाहिजे। आजच्या पिढीला छत्रपतींच्या काळातली शस्त्रास्त्र माहिती झाली पाहिजे, हा विचार त्यांच्या मुलांना घेण्यासाठी आपण केला। त्याचबरोबर 18 तारखेला शिव संगीत आख्यान असणार आहे, तर त्याचं आपल्याच परिसरातील आकांक्षा नृत्यविशारद आहे ती तिचं पूर्ण 45 जणींचा समूह त्याचं प्रदर्शन पूर्ण शिव आख्यान मांडणार आहे। 19 तारखेला तर नेहमीप्रमाणे भव्य असा जल्लोष असणार आहे। त्याच्यासाठी ज्या पोद्दार इन्स्टिट्यूट सर्व पूर्ण मॅनेजमेंट करतात ती राहुल भालेराव त्यांची टीम पूर्ण त्याच्याशी संगीताचं त्यांनी आयोजन केलं आहे। 20 तारखेला वाघ नख हे मोठं नाटक आपण इथं ठेवलेलं आहे। 35 जणांचा मुंबईवरून संच येणार आहे आणि 21 तारखेला वाणींचा शिव आख्यान हा कार्यक्रम आहे। असे 4 कार्यक्रम आणि त्याच्या अगोदर 9 ते 15 तारखेपर्यंत आपण सर्वात मोठं महाराष्ट्रातलं सगळ्यात प्रथम सर्व असं एकत्रित असं मोठं प्रदर्शन ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये पुन्हा सशस्त्र प्रदर्शन महाराजांचे आहेच आहे, महाराजांच्या विरगळींचं प्रदर्शन,
महाराजांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन, महाराजांच्या काळातील नाण्यांचं प्रदर्शन, त्याचबरोबर छत्रपतींच्या साहित्याचं प्रदर्शन देखील पुस्तक माझी या माध्यमातून सर्व शाळांनी या आपल्या विद्यार्थ्यांना सर्व पालकांनी स्वतः ते आवर्जून ते प्रदर्शन बघावं. त्या प्रदर्शनासाठी आपण जी एक ऑटोमेटेड सिस्टीम व्हॉट्सअप बॉट क्रिएट केलेला आहे, तो व्हॉट्सअप बॉटचा जो नंबर आहे 70 30 111 501 हा क्रमांक असून त्याच्यावर तुम्ही त्या प्रदर्शनाची फ्री पास उपलब्ध करू शकता. कारण की त्याचबरोबर संध्याकाळी रोज संध्याकाळी 7 ते 9 या प्रदर्शन संपल्यानंतर एका महाराजांवरच्या एका विषयाचं रोज व्याख्यान पण दिलेलं आहे त्याच ठिकाणी. आणि 250 मुलींचं हा अमृत गार्डन कन्सेप्टला ठेवलेला आहे. हा सोहळा अद्वितीय करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावं आणि नुसतं सर्वात जास्तीत जास्त बालगोपाळ आणि महिलांनी या प्रदर्शनाचा जर लाभ घेतला तर कदाचित विषय मोठी दिशा मिळेल. आमचं या उद्देश असाच आहे की राजाची जयंती आपण सर्वजण मोठ्या प्रमाणात साजरी करतो. राजांचा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे हा त्यातून एक आहे. राजांचा विचार घेऊन 100 माणसं जरी तयार झाली तरी त्या शिवजन्मोत्सवाचं खऱ्या अर्थाने फलित होईल असं आमचं मत आहे. जय श्रीराम.